नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरून मी नेहमी आमच्या ग्रुपची भजनं टाकत असते. आमचा राधाकृष्ण भजनी मंडळ आहे, आमच्या ग्रुपची मी भजन टाकत असते. त्याचप्रमाणे मी गायलेली भजनं, शिकवलेली भजनं अशी मी टाकत असते, हो की नाही. त्याचप्रमाणे मी छोट्या मोठ्या कथा लिहिते. नेहमी फेसबुकवर, पेपरमध्ये मी कथा देत असते. तर कथाकथने मी या ग्रुपवरून करत असते. आज अशीच माझी एक कथा आलेली आहे फेसबुकवर, ती आज तुमच्याशी शेअर करणार आहे. सध्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, हो की नाही. जिकडे तिकडे शिबिराचे वातावरण आहे. या शिबिराविषयीच आज माझी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ऐकूया. कथेचे नाव आहे आजोबांचे शिबिर. आज शेवटचा पेपर होता. शेवटचा पेपर संपला आणि राहुल घरी आला. दारातूनच त्याने जाहीर केलं, आई गं, यावर्षी मी कुठल्याही शिबिराला जाणार नाही. मी बघ आजीच्या बरोबर गावाकडे जाणार आहे. स्मिता एकदम वैतागली त्याचं बोलणं ऐकून. अरे सोन्या, असं काय करतोस? तुझी परीक्षा सुरू व्हायच्या आधीपासून मी तुझे पैसे भरले त्या शिबिरामध्ये. तुला माहीत आहे का, नंतर जर पैसे भरले ना तर ॲडमिशन मिळत नाही. असं करू नकोस बरं. मी तुझं नाव नोंदवलं आहे आणि उद्यापासूनच तुला शिबिरात जायचं आहे. राहुल एकदम रडवेला झाला. तो आजीजवळ गेला आणि आजीच्या गळ्यात पडला. ए आजी, सांग ना गा आईला. एकदम स्मिता लगबगीने आजीजवळ आली आणि म्हणाली, अहो आई, तुम्ही त्याचे मुळीच लाड करू नका. त्याला जर सुट्टी लागली ना आता, तो काय करेल? दिवसभर नुसता हुंदडेल बरं का. एक तर टी व्ही समोर बसेल, नाहीतर कॉम्प्युटर गेम खेळेल, हो की नाही. दुपारी परत संध्याकाळ झाली की ते क्रिकेट मुलांसोबत खेळायचं आणि तिथे खेळून झाल्यावर नाही पटलं की शेवटी भांडणं घरी आणायची. असला वैताग बघा देतो तो सुट्टीचा. त्यापेक्षा एखाद्या शिबिरात त्याला गुंतवलं ना, तिथे काहीतरी तो शिकेल आणि आपल्यालाही थोडा निवांतपणा मिळेल, नाही का. तिने सासूबाईंना अगदी विनवणी केली. त्यांचे बोलणे ऐकून राहुल आणखीनच केविलवाणा झाला आणि आजीकडे बघायला लागला. आजीने आणखी त्याला प्रेमाने जवळ घेतले. हे बघ स्मिता, तू ऐक माझं, यावर्षी मी त्याला घेऊन जाते. अगं, मी आजोबांना त्याच्या कबूल केलं आहे राहुलला घेऊन येते म्हणून. तू त्याची काही काळजी करू नकोस बरं का. मी त्याला घेऊन जाते माझ्यासोबत. शेवटी त्या दोघांचे गावाकडे जायचे ठरले. आणि मग आजी म्हणाली, राहुल आवर बेटा, तुझी बॅग आवर, आपण उद्या पहाटेच निघूया. दुसऱ्या दिवशी पहाटे आजीबरोबर राहुल गावाकडे निघून गेला. कोणतं गाव होतं त्यांचं? अंबाजोगाई. अंबाजोगाईजवळ डिगोळ नावाचं एक छोटं खेडेगाव आहे, ते आजोबांचं गाव होतं. अतिशय सुंदर खेडेगावामध्ये त्यांचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये आजोबांनी सुंदर घर बांधलं होतं राहायला. घराजवळ एक छोटंसं गणपतीचं मंदिर होतं. शेतामध्ये आंब्याची, पेरूची भरपूर झाडं होती आणि सध्या आंब्याचे दिवस असल्यामुळे भरपूर कैऱ्या त्या झाडांना लटकलेल्या होत्या. राहुल तर एकदम खुश झाला. दिवसभर आजोबांच्या मागे शेतात हुंदडायचं, झाडावरच्या कैऱ्या काढायच्या, मोठ्याचं पाणी प्यायचं, असा मस्त दिवस त्याचा चालला होता बरं का. दुसऱ्या दिवशी आजीने काय केलं, आणखी तिची ती इतर नातवंड होती, त्यांना फोन करून बोलावून घेतलं. मामीचा कुणाल आणि बंटी, नंतर काकूचा मन्या आणि सोनू, आणि मावशीचा रोहित आणि श्वेता, असे हे सगळेजण जमले बरं का. 2-3 दिवसातच फोन केल्याबरोबर आजीने सगळेजण आले. सगळी बच्चे कंपनी गोळा झाली आणि मग आजोबांनी सगळ्यांना एक दिवस जवळ बोलावलं आणि आजोबांनी सांगितलं, आता सुट्ट्या लागल्या आहेत तर तुम्ही 15 दिवस छान त्याचा आनंद घ्यायचा. पण त्यासाठी मी काही तुम्हाला नियम घालून देणार आहे. ते नियम तुम्ही ऐकले पाहिजेत. बच्चे कंपनी म्हणाली, हो हो आजोबा, तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकू. आणि मग आजोबांनी 4 गोष्टी त्यांना सांगितल्या आणि सगळे जिकडे तिकडे गेले बरं का. दुसऱ्या दिवशी पहाटेच 5 वाजता मंदिरात घंटी वाजायला लागली. घंटी वाजली की बच्चे कंपनी सगळी खडबडून जागी झाली, कारण आजोबांनी सांगितलं होतं 5 वाजता घंटी वाजल्याबरोबर उठायचं. सगळे उठले आणि धावत पळत गेले शेतात. बघतात तो काय, आजीने चुलीवर दूध तापवत ठेवलं होतं मोठ्या पातेल्यामध्ये. मग सगळं आजोबांनी मोठेचं पाणी सोडलं होतं, शेताला पाणी देत होते. आजोबांनी चला तोंड धुवा, आणि मग त्या मोठ्याच्या पाण्याला सगळ्यांनी तोंड धुतली. तोंड धुतल्यावर आजीजवळ गेले ते. आजीने सगळ्यांना फुलपात्रामध्ये खडीसाखर घालून त्यात ते गरम गरम दूध घातलं होतं आणि ते दूध फुलपात्रे सगळ्यांना, कप बीप नव्हते बरं का, फुलपात्रे स्टीलची. फुलपात्र माहीत आहे ना, हल्ली फुलपात्र तर मिळतच नाही आपल्याला. फुलपात्र म्हणजे छोटा ग्लास. तर त्याच्यामध्ये सगळ्यांना ते दूध दिलं. मुलांनी ते दूध अतिशय चवीने पिलं बरं का. दूध प्यायल्यावर मग आजोबांनी त्यांना आवाज दिला, सोनू, राहुल, बंटी, चला इकडे या. आजोबा त्या मंदिराच्या ओट्यावर बसले होते. मंदिराच्या समोर मोठा असा ओटा बांधलेला होता, तिथे बसलेले होते आजोबा. सगळे आल्यावर आजोबांनी सगळ्यांना एकेकांना शिस्तीत ओळीने बसवले आणि मग तिथे त्यांना सूर्यनमस्कार घालायला शिकवले.
आजोबा सूर्यनमस्कार घालून दाखवत होते आणि मुलं करत होते. मुलं चुकत होती तरी पण आजोबा शिकवत होते त्यांना बरं का. सूर्यनमस्कार घातल्यानंतर जवळजवळ एक तासभर हा सूर्यनमस्काराचा झाला बरं का प्रकार. नंतर तासभर व्यायाम झाल्यावर ही मुलं सगळे मोठेच्या पाण्याकडे गेली. आजोबांनी सांगितलं होतं तुम्ही सगळे आंघोळी करून घ्या. त्या मोठेच्या पाण्यावर मस्त त्यांनी धुमाकूळ घातला आणि आंघोळी केल्या छान. आंघोळी केल्या तोपर्यंत 10-10:30ची वेळ झाली, भुकेची वेळ झाली. मस्त आजीने खमंग कधी ज्वारीची भाकरी, खरपूस भाजलेली, वांग्याची भाजी, कधी रस, पोळ्या, कधी कुरड्या, पापड, असं रोज एकापेक्षा एक अशी पक्वानं त्यांना जेवायला मिळत होती. ते काही मॅगी पिगीचा बिलकुल नावसुद्धा नव्हतं बरं का. हे वेगळ्या भाज्या, वेगळ्या त्या कोशिंबिरी, पापड्या वगैरे तळलेल्या खाऊन अगदी पोरं खुश झाली. अशी रोज मजेत त्यांची जेवणं बिणं सुरू होती. नंतर दुपारी झाली, संध्याकाळ झाली की आजोबा दुपारच्या वेळेला सगळ्यांनी काय करायचं, कॅरम, पत्ते, नाही तर आजोबांकडे तो सोंगट्याचा डाव होता. त्या सोंगट्याचा डाव मांडायचा आजोबांनी. त्यांनी सोंगट्या पण शिकवल्या मुलांना खेळायला. उन्हाच्या वेळेला कोणी बाहेर जात नव्हतं आणि खेळत होते ते बरं का. नंतर संध्याकाळ झाली की आजोबा सगळ्यांना घेऊन अंगणात बसायचे. अंगणात बसल्यावर वेगवेगळी स्तोत्र शिकवायचे आजोबा. हात जोडून सगळ्यांना बसायला लावायचे आणि आजोबा म्हणायचे आणि त्यांच्या मागे मुलांनी म्हणायचं. मग त्यांना गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, रामरक्षा, हनुमान चालिसा रोज म्हणून म्हणून मुलांना पाठ होऊन गेली. रात्र झाली की आजीनी संध्याकाळी काहीतरी खिचडी विचडी केलेली असायची, ती खिचडी खायची. आणि मग मुलांनी गच्ची होती, माळवद म्हणायचं त्याला बरं का. तिथे आपण गच्ची म्हणतो त्याला. जुन्या खेडेगावात मातीचं माळवद असतं ते. त्या माळवदावर घोंगड्या टाकायच्या आणि घोंगड्या टाकल्यावर त्याच्यावर लोळायची पोरंही. मग आजी वर जायची. आजी आली की सगळेजण आजीभोवती कोंडाळा करून बसायचे आणि मग आजी गोष्टी सांगायची. कशाची गोष्ट सांगायची आजी? ध्रुव बाळाची, श्रावण बाळाची, नंतर गुलबकावलीची, अशा या गोष्टी, हरिश्चंद्राची, राजा हरिश्चंद्राची, अशा पुराण्या गोष्टी, पुराण काळातील गोष्टी आजी सांगायच्या आणि मुलं तल्लीन होऊन ऐकायची बरं का. असेच दिवस जात होते. दुसरे दिवशी आजोबांनी काय केलं, सायकली आणल्या किरायाच्या. त्या लहान गावामध्ये किरायाच्या सायकली मिळतात. सगळ्यांनी एक एक सायकली आणल्या. आजोबांनी पण एक सायकल घेतली आणि सायकलवर सगळ्या मुलांना गावचा फेरफटका मारायला लावला. गावाच्या बाहेर एक देवीचं देऊळ होतं, तिथपर्यंत आजोबा सगळ्यांना घेऊन गेले आणि मग सायकलवर परत आले. 1-2 तास गेले. मस्त सायकलवर त्यांची सगळ्यांची सैर झाली. नंतर एक दिवस आजीने काय केलं, आईस्क्रीम करायचं ठरवलं बरं का. आता या मुलांना तर फ्रीमधलं आईस्क्रीम माहीत आहे. आजी म्हणाली असं नाही, आपण पॉटमधलं आईस्क्रीम करायचं. मग आजोबांनी गड्याला पाठवलं. आता ते पॉट कुठे मिळणार त्या खेडेगावात. आजोबांनी गड्याला अंबाजोगाईला पाठवलं आणि त्याच्याकडून तो पॉट मागवून घेतला आईस्क्रीमचा. मग तो पॉट आणला. आजीने चुलीवर एवढं मोठं दूध तापायला ठेवलं आणि ते आटवलं छान घोटून घोटून बरं का. मुलांनी एवढा मोठा रस केला दुरडीभर. दुरडीभर म्हणजे अशी दुरडी म्हणजे टोपली असते ती. त्या टोपली भरून छान रस केला. मग तो रस, दूध सगळं ते पॉटमध्ये टाकलं, साखर टाकली आणि मग त्याचं झाकण लावलं. मग आजीने सर्व वर बर्फाचे खडे, बर्फाचा मोठा असा ठोकळा आणला होता. बर्फ फ्रीजमधला नाही बरं का, गावाकडूनच त्याने तो आंबेजोगाईहून ठोकळा आणला होता बर्फाचा. तो फोडला. ते बर्फाचे खडे आणि खडे मीठ म्हणजे जाड जाड मीठ, बारीक मीठ नाही, खडे मीठ सगळं त्याच्या भोवती बाजूला भरलं, वर हे ठेवलं आणि मग मस्त तो आईस्क्रीमचा पॉट हँडलने फिरवायचा. आपल्याला तर माहीत पण नाही शहरातल्या मुलांना, पण पूर्वीच्या काळी हे असं होतं बरं का. हँडल फिरवायचं आणि ते आईस्क्रीम तयार करायचं. आईस्क्रीम तयार करायचं. मुलं मस्त ते हौसेने कौतुकाने ते हँडल फिरवत होते. जवळजवळ अर्धा-पाऊण तास ते फिरवल्यावर सुंदर आईस्क्रीम तयार झालं. रवाळ घट्ट असं. प्रत्येकाने 2-2, 3-3 डिश भरून आईस्क्रीम खाल्लं. मनसोक्त आईस्क्रीम खाल्लं बरं का. असे मुलांचे मजेत दिवस जात होते. बघता बघता 15 दिवस भुरकन निघून गेले आणि मुलांची जायची वेळ झाली. आजोबा म्हणाले चला आता तुमची परतीची वेळ झाली आहे, हो की नाही. तुम्ही आता इथं छान राहिलात आणि जे जे काय काय शिकलात ते तुम्ही अगदी मनात ठेवा आणि ते आचरणात आणा. यासाठी तुम्हाला कुठल्याही शिबिरात जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरीसुद्धा ह्या गोष्टी शिकू शकता असं आजोबांनी त्यांना सांगितलं. 4 गोष्टी प्रेमाच्या सांगताना आजोबांनी सांगितलं की संधी, जी सुट्टी आहे तिला संधीची खाण समजा आणि त्यामध्ये त्या सुट्टीमध्ये काही काही गोष्टी चांगल्या शिकत जा. एकदम राहुल म्हणाला, अहो आजोबा तुम्ही म्हणता की शिबिरात जायचं नाही, पण तुम्ही तर आमचं 15 दिवसाचं शिबिरच घेतलं की. आजोबा हसून म्हणाले, शिबिर? बरं बरं, शिबिर म्हणा हवं तर.
मग सांगा बघू तुम्ही या शिबिरामध्ये माझ्या तुम्ही काय काय शिकलात. राहुल म्हणाला एकदम, मी सांगतो आजोबा. आजोबा मी सांगतो. मन्या म्हणाला, मी सांगतो. थांब आधी राहुलला सांगू दे. मग राहुल सांगायला लागला, हां आम्ही काय शिकलो सांगू का आजोबा. पहाटे लवकर उठायचं, लवकर उठून लवकर आंघोळी करायच्या, नंतर आजीला कामात मदत करायची, आंबे तोडायचे, रस तयार करायचा, हो की नाही. नंतर सकाळी व्यायाम पण करायचा, सूर्यनमस्कार घालायचे, हे शिकलो मी. बरेच मन्या म्हणाला, अरे सूर्यनमस्कार विसरलाच का. हो हो, सूर्यनमस्कार घालायचे, नंतर आजीला मदत करायची, मग ताटं बिटं वाढून घ्यायची, जेवणं करायची सगळ्यांनी मिळून, एकत्र बसून जेवण करायचं, एकेकाने नाही. रस पोळ्या कुरड्या सगळ्या भाज्या बिज्या खायच्या, मॅगी बिगीचं नाव पण नाही घ्यायचं, सगळं खायचं ते. नंतर संध्याकाळी स्तोत्र शिकलो मी आजोबांकडे, हो की नाही. सगळी स्तोत्र आम्हाला पाठ झाली. आजीच्या गोष्टी आमच्या पक्क्या लक्षात राहिल्या. आईस्क्रीम करायला शिकलो, रस करायला शिकलो, शेतातल्या भाज्या तोडायला शिकलो. आजोबा कितीतरी गोष्टी शिकलो. मन्या म्हटलं, मला सांगू दे ना रे. नाही नाही, सांगून झालं माझं मी. ठीक आहे ठीक आहे. आजोबा म्हणाले, तुम्ही हे शिकलात ना, आता हे तुम्ही सगळं मनात ठेवा आणि त्याचा उपयोग करा. आणखी एक सांगू का आजोबा. सांग की. कुठल्याही संधीकडे आपण डोळसपणाने बघायचं आणि प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकायचं, हे महत्त्वाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलीत आजोबा. आजोबा हसले. शाबास राहुल, खरोखर तुम्ही छान शिकलात बरं का. माझ्याकडे मलाही मनाला आनंद झाला. आता आपण भेटूया पुढच्या वर्षी याच तारखेला, याच दिवशी तुम्ही सगळ्यांनी मिळून परत गावाकडे यायचं बरं का. चला भरा बघू त्या तुमच्या बॅगा. आणि मग सगळ्यांनी बॅगा भरल्या आणि एकमेकांचा निरोप घेतला आणि भरल्या डोळ्यांनी सगळेजण आपापल्या गावी परतले. मुलांनो, अशी ही सुंदर कथा माझी आज फेसबुकवर आलेली आहे. आणि मैत्रिणींनो, ही मुलांसाठीचीच कथा आहे, पण मी मुद्दाम तुम्हाला शेअर केली आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना सांगाल म्हणून आज मी ही कथा सांगितली आहे. तर असं हे आजोबाचं शिबिर समाप्त झालं आणि सगळी मुलं आपापल्या गावाला निघून गेली. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगा, त्यांना ऐकायला लावा. आणि खूप आवडली तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.